केबीसी मध्ये माननीय अमिताभ बच्चन साहेब यांना एक मुलगा थोडासा उद्धटपणे बोलला किंवा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये बोलला, अशा टाईपची एक रील सर्वत्र व्हायरल झाली आणि सगळ्यांनी त्या मुलाला किंवा त्याच्या पेरेंट्सला की हे कसं चुकीचं आहे, हे जनरेशन असं कसं बोलू शकतं, याच्यावरती बरीच चर्चा झाली, उहापोह झाला. पण मला काय म्हणायचंय की याला न्यूक्लिअर फॅमिली जी आहे, म्हणजे आपलं आधीच्या फॅमिलीमध्ये 6 घटक असायचे, म्हणजे नवरा बायको, नवऱ्याचे आई वडील, बायकोचे आई वडील, आणि ह्या 6 जणांचं पेरेंटिंग डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट हे मुलावर व्हायचं, ज्याला आपण संस्कार हे कॅटेगरी म्हणतो. मग हे कुठेतरी हरवलंय ना. आणि दुसरं जेन अल्फा जी आहे, म्हणजे ज्या जनरेशनचा तो मुलगा आहे, जेन अल्फा, ते कॉन्फिडंट आहेत, ते त्यांच्या मताला स्टिक आहेत किंवा त्यांना ती मतं मांडताना काहीच वाटत नाही. आणि बऱ्याच जे जनरेशन आधीच्या त्यांना हे जमत नव्हतं, त्यामुळे ते खटकते त्यांना की हा मुलगा असा कसा बोलू शकतो. जेन अल्फाचं हे वागणं किंवा नक्की आधीच्या जनरेशन आणि या जनरेशन मध्ये जो त्याचा कॉन्फिडन्स आहे, तो ओव्हर कॉन्फिडंट किंवा हे वाटतं. तुम्हाला काय वाटतं या बाबतीत? तुम्ही आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.